आई वडिलांनी घेतलेले कष्ट विसरू नका, त्यांची स्वप्ने पूर्ण करा, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पवार भाऊ यांनी शालेय शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये काढले. ढेबेवाडी तालुका पाटण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी पालक, माजी विद्यार्थी व स्कूल कमिटी यांच्यामध्ये शालेय शैक्षणिक संवाद संपन्न झाला. यावेळी ढेबेवाडी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी हजर होते. यावेळी MPSC परीक्षेच्या माध्यमातून विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मेघा अमर सावंत यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ॲडव्होकेट रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य MS पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे उपप्राचार्य RY पाटील यांनी शालेय शिक्षण संवाद यांचा उद्देश सांगितला. यावेळी प्राध्यापक VC माळवदे, प्राध्यापक PD पाटील उपस्थित होते. या प्रसंगी शैक्षणिक संवादामध्ये उद्बोधन करताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट रवींद्र भाऊ पवार म्हणाले, माध्यमातून तुमच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, जगामधल्या घडामोडी तुम्हाला सगळ्या कळल्या पाहिजेत आणि याकरता म्हणून हे मार्गदर्शनाचा हा मेळावा आहे. फक्त शहरी भागातल्या मुलांनाच अत्याधुनिक शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून शिक्षण मिळतं असं नाही, ग्रामीण भागामधल्या सुद्धा मुलांना मिळालं पाहिजे. जसं कर्मवीर भाऊराव पाटलांनी डोंगरी दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये शाळा काढल्या, त्यामुळे तुम्ही आम्ही इथं येऊ शकलेलो आहोत. JEE आणि नीटच्या तयारी करता म्हणून जे काही लागणार आहे त्याची पण पूर्तता या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करू. शाखेमध्ये शिकणारा मुलगा असो किंवा मुलगी असो, तो विशेष प्रावीण्यानं त्या ठिकाणी पास झाला पाहिजे आणि आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता ही मुलं आणि मुली कटिबद्ध आहेत. फक्त आम्ही कमी पडता कामा नये, आम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं उदाहरण करू. तुमचे आई वडील या ठिकाणी कष्ट करतायत, आज कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुमच्या पदरी सुद्धा तशा प्रकारचं हे येऊ नये. तुम्ही त्याच्या पुढची पायरी त्या ठिकाणी गाठावी म्हणून आई वडिलांनी तुम्हाला शाळेमध्ये घातलेलं. शाळेपासून कोणीही वंचित होता कामा नये. तेव्हा आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेच आपलं एक कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं तुम्ही काम करायचं. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.